नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सीमा शेलार ब्लॉग. आणि आज आम्ही बाहेर फिरायला जाणार आहे. कुठे कुठे जाणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार. आणि यांचं काहीतरी चालू आहे वेगळंच. कुठं एरोप्लेनवर नाही जाणार आहे आम्ही, यांचं मजाक होता. पायी पायी जाणार आहेत. टू व्हीलरवर पण नाही आणि फोर व्हीलरवर पण नाही. तर नाही आमच्याकडे खरंच नाही आमच्याकडे, आम्ही घेतली नाहीये आणि आम्ही घेणार आहे. तर प्लॅनिंग आहे. आणि माझं नाहीये तसं, यांचं चाललेलं आहे ते घ्यायचं. मला नाही घ्यायची तो कोत्र्यात गाडी. तर बघू आता काय प्लॅन ठरवते, पुढची गोष्ट आहे. पण आता आम्ही कुठं जातोय ते तुम्हाला दाखवतो. आणि व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. मेन ते आहे की व्हिडिओ बघताय तुम्ही पण सबस्क्राईब नाही करत आहे आणि व्ह्यूज तर अजिबात येत नाहीये. काय बोलायचं आहे का हो तुम्हाला? हा बरं, माझ्यावर मला वाटलं माझ्यावर. हा माझ्यावर नाहीये, माझ्यावर नाहीये. माझ्यावर पाहिजे ना यार, मी पण काहीतरी मेहनत करते ना याच्यात. हा मग दुसऱ्यांवर कॉन्फिडन्स आहे तुम्हाला? नाही म्हणजे दुसरे नाही आहेत, ते आपले सबस्क्रायबर राहणार आहेत. आणि जे पण फॅमिली मेंबर आहेत तुम्ही आमचे. आणि खरंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, लाईक करा, शेअर करा. कुठं कुठं पोहोचवा? मला का वरती पोहोचवा? मग कधी म्हणजे पोहोचवायचंय तुम्हाला? 110 वर्ष? बाबरे नको, एवढं म्हातारं बसतो नको नको बाबा. 110 वर्ष नाही जगायचं मला, 100 वर्ष जगायचंय मला. म्हातारी कशी दिसेल मी म्हातारी झाल्यावर? कमेंट करा ना कशी दिसेल. करतील ना, का बरं नाही करणार? कमेंट करा नक्की आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचे लॉंग व्हिडिओ आवडतायत मला बघायला की शॉर्ट बघायला आवडतायत? म्हणजे मला दोन्ही जमत नाहीये, मला एडिटिंग बी जमत नाहीये. तरी मी प्रयत्न करते की जमायला पाहिजे. का जमतंय की नाही सगळं? आणि मराठी पण चुकते माझी थोडीफार, म्हणजे बोलते मी आणि प्रयत्न करते होईल असं. तर काय चालू आहे तुमचं? मला असं विचार की मी एखादा पिक्चर बनवू शकतो. हा पिक्चर बनवू शकता. येतं व्हिडिओ मध्ये पण बोलवावं लागतं यांना आणि म्हणवावं लागतं की या. तर हे बोलतात की नको यार नको यार, तू कर तुझं कर. म्हणजे करतात ते मदत मला. आणि घरामध्ये खूप मदत करतात का म्हणजे जे काम माझं राहतं ना, मी एडिटिंगला बसते तेव्हा ते बिचारे हेच करतात. आणि नवरा सपोर्ट करतो तर यूट्यूब होऊ शकतं. नवऱ्याने जर सपोर्ट नाही केला तर यूट्यूब खूपच मुश्किल आहे. आणि खरंच माझे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा प्लीज. चला मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आणि स्किप नका करू. करा सबस्क्राईब करा. खरंच करा सबस्क्राईब. खूप मेहनत कर. झोप तर निघूनच गेली, झोपतच नाही. खरंच झोप निघून गेली. झोपेमध्ये पण युट्यूबच चालतं. मग हा एक चान्स आहे की मी काहीतरी करू शकते. मी पहिले विचार करायची खूप विचार केला होता मी, खरंच YouTube चालू करू की नाही करू. जॉब तर नाही करू शकत कारण लहान मुलं आहेत. मग सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म तिला समजलं की यातून पण काहीतरी होऊ शकतं. पण तिला असं वाटायचं की मी खेड्यातून आली आणि मी काय करू शकत नाही. कधी बोलली नाही कॅमेऱ्यासमोर, कधी मी अजून पण मला भीती वाटते. स्टेज डेअरिंग कधी केली नाहीये. स्टेज डेअरिंग केली आम्ही, केली होती पण त्याच्या आजूबाजूला फ्रेंड्स होते ना, त्यांच्यामध्ये चालतं. मैत्रिणींमध्ये सोलो नाही सोलो परफॉर्मन्स केला नाही. आणि कोणासोबत बोलली सुद्धा नाहीये. म्हणजे बोलले नाही म्हणजे अरे यार तसं नाही, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ते तर सगळ्यांनाच कॉन्फिडन्स असतो बोलण्याचा. नॉर्मली स्टेजवर बोलले तसं नाही, तेच बोलते. आता प्रयत्न करते ती बोलण्याचा. आम्ही लहान होतो तेव्हा गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचो, म्हणजे डान्सचा. आणि आम्ही पण घेतला होता एकदा. भरपूर ग्रुप होता आमचा, मोठा ग्रुप होता. 7 फ्रेंड्स होते आम्ही. आणि त्याच्यात आम्ही डान्स घ्यायचो आणि ते इझी पडायचं आम्हाला. मी कधी डान्स नाही केला. आम्ही फक्त, मला असं वाटतं लाईफ मध्ये 2 वेळाच स्टेज डेअरिंग केली आहे. खूप भीती वाटली. त्याच्यानंतर कधी डेअरिंगच नाही आली मला स्टेजची. त्या मनाने ही खूप प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्याचा. तर प्लीज तिला हेल्प करा, सबस्क्राईब करा, काय करा,
सबस्क्राईब करा. बोलायला पण जमत नाही, कसं व्हायचं गं? इंजिनियर माणूसने बोलायला नाही जमत. सबस्क्राईब हे मला चिडवत आहे कारण की मी अशी चुकते ना बोलताना, म्हणून बोलता येते. माझं एकदा झालं होतं असं बोलताना, म्हणजे मी व्हॉइस ओव्हर करत होती आणि असं सबस्क्राईब करा असं काहीतरी वेगळंच निघून गेलं होतं, म्हणून मी आता येते बोलताय. ते होतं आणि शिकते मी. आज बडे बडे देश में से छोटी छोटी बातें होती रहती. तर इग्नोर ओके, कंटिन्यू कंटिन्यू ब्लॉग कंटिन्यू करा. आणि कुठं जातोय छोटे छोटे मिस्टेक असतील ते इग्नोर करा. हा, नवीन सुरुवात आहे. खूप इग्नोर करा, खूपच इग्नोर करा, हा, भरपूर इग्नोर करा. फक्त ते सबस्क्राईब लिहिलेलं असतं ना, असं टच करा. कारण की तुमचे पैसे नाही जाणार आहेत त्याच्यात, फक्त आणि आमचे सबस्क्रायबर वाढणार आहेत. वाढणार आहे. आणि आम्हाला हेल्प होईल. हेल्प होईल पुढे जाण्यासाठी. So, please. त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आम्ही एवढी बडबड केली ती तुम्ही ऐकली, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि याच्या पुढेही आम्ही अशी बडबड करत राहणार आणि तुम्ही ऐकत राहावा अशीच आमची विनंती आहे. पुढे भेटू. म्हणजे आता आम्ही आता बाहेर जातोय जातोय. आणि आम्ही गोध्र्यात राहतो. तर आम्ही गुजरातमध्ये बडोद्यापासून आय थिंक 80-90 किलोमीटर पुढे आहे. तर आम्ही तिथे राहतो आणि तुम्हाला गोध्र्याचं थोडंफार जेवढं आम्ही फिरू तेवढं दाखवू. प्लीज कमेंट करा तुम्हाला गोध्र्या म्हणजे बडोदा आणि गोध्र्याच्या मध्ये काय बघायला आवडेल. तुम्हाला जर माहिती असेल तर मला पण सांगा, कारण आम्ही पण गेलो नसेल, आम्ही पण तिकडे जाऊ आणि ते म्हणजे तुम्हाला. आम्ही गोध्रा भरपूर फिरलोय, असं नाही आम्हाला 3 वर्ष झाले गोध्र्यामध्ये. भरपूर फिरलोय, एवढं म्हणजे असं पूर्ण फिरलोय असं नाही, पण आम्ही जात राहतो. तर थोडंफार बघितलंय तेही तुम्हाला तुमच्याशी आम्ही शेअर करू. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगत जा, कमेंट करत जा. कमेंटवर आम्हाला बोलता येईल. हा बोला. काही चेंजेस करायचे असतील किंवा तुम्हाला असं काही वेगळं बघायचं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही दाखवू तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी. सो प्लीज सबस्क्राईब करा. आम्ही कितीदा बोललो असेल सबस्क्राईब करा. तुम्हाला फक्त एकदाच बटन क्लिक करायचंय आणि प्लीज करा ते. आणि आता चला निघायचं. बाय बाय. नाही बाय बाय नाही, व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय नाही म्हणजे शेवटी बाय म्हणून आम्ही तुम्हाला बाय 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 करतोय. तर चॅनलला सबस्क्राईब करा. फिर मिलेंगे हम हे रही प्यार के फिर मिलेंगे चलते. ओके, जायचं कशासाठी? चुलीवर ठेवायचं पापड वगैरे बनवण्यासाठी. आपल्याकडे चुलीवर नाही, गॅसवर पण ठेवू शकतो. गॅस आहे? सध्या इंडक्शन गॅस नाहीये, आम्ही इंडक्शनवर भागवतोय. म्हणजे मी भागवते. हे नाही भागवते अजिबात, मी भागवते. पण आपण कशासाठी आले, तुला नक्की घ्यायचं काय? मी फिरायला आली, मला काहीच घ्यायचं नसतं. आणि मॉल मध्ये मी खरे एसी साठी येते, मला काही फिरायचं नसतं. आणि मस्त वाटतं मला इथं, भरपूर लाईट असते, मस्त बघायला भेटतं. आपल्याला बघायचे काय पैसे थोडे पे करायचे असतात, पण करावेच लागतं आम्हाला. हे 2 कार्टून आमच्या सोबत आलेले असतात, म्हणून आम्हाला पैसे द्यावेच लागतात. 200-300 काही असेल तर द्यावे लागतात. काहीतरी खर्च होतो. आम्ही घ्यायला आलो असतो 100-150 वस्तू, 30,000-2,000 पर्यंत मस्त वस्तू राहतात. पण DIY मध्ये छान असतात, ब्रँडेड असतात. नव्हतो. आणि या 2 वस्तू आम्ही घेतल्या आहेत. होळी गेली ना रे आता, याची काही गरज नव्हती. काय का बरं घेतलं बबल? मला पाहिजे होतं इशूला मारायला. ह्याच्याने इशूला मारशील तू? तुम्हाला मारायचं सुचतं एकमेकांना, नुसत्या दिवसभर भांडणी. आणि मी दोघांना उडवणार घरात जर घाण केली तर. याची काही गरज नव्हती, पण खूपच रडले आणि मी नाही म्हणता घेतले आणि ते खुश झाले. तर आम्ही कधीही इथं आलो ना तर असं आम्ही आमचं चालतंच. 100 रुपये 200 रुपये जातात. आणि हे कितीच आहे चिरू? ते कितीच आहे? 260 रुपयाचं. चला आता कुठं जातो ते दाखवते तुम्हाला. मस्त बॅग्स पण आहे तिथं. फिरायला आम्ही इथूनच बॅग घेतलेली, 1500ला भेटलेली. मस्त क्वालिटी छान होती. पप्पांची पण इथूनच घेतलेली. काय घेतलं? मी हे घेतलं. तुमच्यासाठी घेतलं का माझ्यासाठी? दोघांसाठी पण.
मी नाही करणार आहे. ऍप्स बनतात त्याच्याने मेन म्हणजे, पण आपल्याला मेहनत करावी लागते. फुकटमध्ये कोणती वस्तू नाही. त्याच्यासाठी खूप मेहनत बघू आता किती मेहनत करतात. आणि मला चॅलेंज दिलं 6 महिन्यामध्ये बनवून दाखवा, त्याच्यासाठी मी घेतली. कारण की रोजचं हे चाललंय की उद्यापासून पडल्यानंतर त्या गोष्टी होतात. ते काय उद्यापासून होतच नाहीये. हे घेईल आता हे घेतलंय. उद्यापासून नक्की ना तुम्ही ब्लॉग मध्ये नेहमी बघणार मला, मी तुम्हाला दाखवणार. तर मला असं काही दाखवणार आणि माझा प्रोग्रेस पण बघा. काही नाही रोजचं तेच चालतं की मी उठेल करेल आणि रोज म्हणजे खूप लोकांचं जेव्हा पण जेव्हा आपण एक सुरुवात झाली ना मग ती अनस्टॉपेबल असते. जेव्हा हिवाळा चालू झालेला ना तेव्हापासून चाललंय की मी करणार आणि पूर्ण हिवाळा निघून गेला. 3 महिने पूर्ण गेले का? पूर्ण गेले, पण काही ते स्टार्ट नाही झालं. खूप जास्त मेहनत करावी लागते, अंगाला घाम लवकर येत नाही. उन्हाळ्यात कसं थोडं हल्लं लगेच घाम येतो. आणि गोधऱ्यात भरपूर ऊन पडतं. गोधऱ्यात गरम होतं असं कुठंच होत नसेल. आणि फिरून खूपच थकलो होतो म्हणून थोडा ज्यूस प्यायला बसलो. हा जो एरिया आहे ना तिथं झुडिओ, DIY, DMart सगळं एकाच साईडला येतं आणि सगळं फिरणं होतं एक साईडला गेलं का, म्हणून आम्ही खासकर इकडेच जास्त येत राहतो. आणि चिराग इशूने घरी येताच ते ओपन केलं आणि खेळायला लागले. पण खरंच छान होतं, ते मस्त वाटत होतं, ते उडवत होते तर मलाही खूप आवडलं. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि परत आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू. आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.